UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। जयंत पाटील 8 दिवसात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तयार। 8 दिवसांचा वेळ द्या, पद सोडतो। चांगला माणूस शोधणं अवघड असतं, जयंत पाटलांचं वक्तव्य। यश अपयशावर प्रदेशाध्यक्षपद ठरत नाही, जयंत पाटलांनी पक्षासाठी मेहनत घेतली। लोकसभेत मिळालेलं यश जयंत पाटलांचं, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील अशी लढाई पक्षात नाही, रोहित पवार समजूतदार तर जयंत पाटील परिपक्व आहेत, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% महिलांना तर उर्वरित 50%मध्ये तरुणांना संधी देणार, प्रस्थापितांना संधी देणार नाही, बैठकीत शरद पवारांकडून स्पष्ट। धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावर अजित पवार ठाम, चौकशीत वरिष्ठ दोषी आढळले तर गय केली जाणार नाही, अजित पवारांकडून स्पष्ट। बीड हत्या प्रकरणात दुरान्वय संबंध नसल्याचं धनंजय मुंडेंचं मत, मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। अमोल मिटकरी, सूरज चव्हाण मुन्नीच्या सांगण्यावरून आरोप करतात, राष्ट्रवादीतील मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे, मुन्नीला एकदा बोलू द्या मग समजेल, सुरेश धस यांचा निशाणा। मुन्नी कोण आहे हे सुरेश धसांनाच विचारा, सुरेश धस यांनी नाव घेऊन बोलावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आव्हान। परळीत एका वर्षात 109 मृतदेह सापडले, फक्त 5 मृतदेह रेकॉर्डवर आहेत, भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर खुलासा। अमोल मिटकरी आणि हाकेंकडून देशमुख हत्येवरून फोकस डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न, भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप। स्वतःचं पाप झाकायला ओबीसी करू नका, धनंजय मुंडे मी भीत नाही, 25 जानेवारी नंतर मला भेटा, पैठणमधील मोर्चातून जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। संतोष देशमुखांच्या हत्येचं भांडवल केलं जातंय, राजकीय पूर्वग्रहातून वंजारी समाजाच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय, लक्ष्मण हाकेंचा आरोप। पुण्यातील शोभदा पोदारे हत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर, कृष्णा कनुजाकडून आर्थिक वादातून IT कंपनीत काम करणाऱ्या शोभदाची हत्या। पुण्यात होणाऱ्या हत्यांमुळे अजित पवार पोलिसांवर नाराज, वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडतात, पोलिसांनी आमच्या आवाक्यात नसल्याचं सांगावं, नवीन अधिकारी नियुक्त करू, अजित पवारांचा इशारा। झिशान सिद्दीकींनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांची चौकशी झाली नाही, एकाही बिल्डरची चौकशी झाली नाही, झिशान सिद्दीकींकडून नाराजी व्यक्त। TRPमध्ये 21.9 रेटिंगसह TV9 मराठी पुन्हा नंबर 1, प्रेक्षकांची पसंती फक्त TV9 मराठीला। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।